खारघर सेक्टर 20 मध्ये पैशानं भरलेल्या चक्क बॅगा आढळलेल्या आहेत। निवडणुकीमध्ये मतदारांना पैसे वाटण्यासाठी आल्याचा संशय व्यक्त होतोय। खारघर पोलीस ठाण्यामध्ये संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर कोणत्या पक्षाचे पैसे होते याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये, त्यामुळे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मिळालेल्या रोकड बरोबर कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराचे प्रचार पत्रक देखील नव्हतं। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विकास मरगणे यांच्याकडनं। विकास, पैशानी भरलेली बॅग सापडलेली आहे, तपासात काय समोर येतंय? कुठल्या पक्षाचं नाव किंवा कुठल्या उमेदवाराचं नाव समोर येतंय का? पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचं उद्या मतदान होत आहे, त्या दृष्टीने राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करताना दिसून येत। अशाच प्रकारे खारघर सेक्टर 20 इथे मिळालेल्या माहितीनुसार पैशाने भरलेले बॅगा जे आहेत आपल्याला दिसून येत आहेत। निवडणुकीच्या मतदारांना पैसे वाटण्यासाठी आणण्याचा पैसे यातून आपल्याला दिसून येत आहे। खारघर पोलीस ठाण्यामध्ये संशयाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोणत्या पक्षाचे पैसे आहेत यावर पोलीस माहिती घेत आहेत। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मिळालेल्या कॅश बरोबर कोणत्या पक्षाचे अधिकृत सध्या चिन्ह नाही, पण मात्र जे लिफाफे जे आहेत ते मतदारांना पैसे वाटण्यासाठी आणण्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्या पॉकेटमध्ये साधारणपणे 5-5 हजाराचे पॉकेट जे आहे ते आपल्याला दिसून येते। साधारणपणे निश्चितच विकास, मतदानाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारे पैशांची बॅग सापडणं हे सगळं गंभीर आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।